नमस्कार मित्रांनो, SY हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण आता 1 मार्चपासून गॅस सिलेंडरवर काही नियम लावले जाणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे। जर तुम्ही हे काम केलं नाही तर पुढील महिन्यापासून म्हणजेच मार्चपासून तुमच्याकडे पैसे असून सुद्धा तुम्हाला गॅस मिळणार नाही। बघा, आता तुम्हाला ही महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला काय वरून अपडेट आले आहे, तुम्हाला नेमकं काय कोणतं करायचं आहे, लक्ष देऊन बघा। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा मित्रांनो, आता गॅस सिलेंडर संदर्भात 3 नियम पूर्ण देशभरात लागू। खाजगी तेल कंपन्यांकडून गॅस दर वाढले। गॅस दर वाढल्यामुळे नागरिकांची चिंता। तर एक नवीन नियमानुसार तुम्हाला आता एक काम करावे लागणार आहे। जर तुम्ही तात्काळ हे काम केलं नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणं मुश्किल होईल। पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही। कारण नाही की आता नियम बदललाय। गॅस सिलेंडर कनेक्शन असेल तर हे काम तत्काळ करा, अन्यथा गॅस सिलेंडर मिळणार नाही। तसेच गॅस सिलेंडर संदर्भात तिसरी अतिशय आनंदाची बातमी आहे, तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नवीन कडक असे 3 नियम लावण्यात आले आहेत। जर आम्ही सांगितलेले हे काम तुम्ही तत्काळ केलं तर गॅसच्या वाढीत किमतीत तुम्हाला कुठलाही फटका बसणार नाही। त्यामुळे घरामध्ये गॅस सिलेंडर वापरत असाल तर या तिन्ही गोष्टी ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा स्वयंपाकाला गॅस मिळणार नाही। कारण की आता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही केली नाही तर तुमच्याकडे पैसे असूनही गॅस तुम्हाला मिळणार नाही। कारण की सरकारचा नियमच बदललाय। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे। एक विशेष प्रक्रिया तुम्हाला लगेच करायची आहे। ती जर केली नाही तर गॅस मिळणे मुश्किल होईल, आणि हे जर काम केलं तर गॅस महाग झाला तरी पण तुम्हाला त्या किमतीत मिळणार आहे। एक आनंदाची बातमी कोणती असणार आहे, तुम्ही घरामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे 3 नियम लावले जाणार आहेत। त्यामुळे हे 3 नियम कोणते आहेत बघा। गॅस सिलेंडर आता इथून पुढे मिळणार नाही ही प्रक्रिया कारण खूप गरजेचे आहे। तात्काळ ही प्रक्रिया, अन्यथा पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही। हरदीप सिंह, केंद्रीय पेट्रोलियम तसेच नैसर्गिक गॅस मंत्री यांची माहिती। गॅस सिलेंडरच्या बाबतीत नियम आता कडक झाले आहेत। तसेच महाराष्ट्र शासनाची एक अशी अनोखी योजना सुरू झाली की ज्या माध्यमातून गॅस सिलेंडर महाग झाला तरी देखील तुमच्यासाठी काही फरक पडणार नाही। जर या योजनेचे लाभार्थी तुम्ही झाला तर योजनेतून लाभार्थी कसे आहे व्हिडिओच्या शेवटी आम्ही सांगू, पण तत्पूर्वी गॅसचे रेट वाढले। या महिन्याची सुरुवात झाली, आधीपासूनच गॅस किमतीत वाढ झाली आहे। सरकारी तेल कंपन्या म्हणजेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या HPCL, BPCL आणि इंडियन ऑइल यांच्या किमतीत वाढवलेल्या आहेत। गॅस सिलेंडरचे नवीन किमती लागू झाल्या आहेत। कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयांची वाढ झाली आहे। मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1600 आहे। तर वाढत्या किमती पाहून सरकारने आता यावर 3 नियम लावले आहेत। आता ही वाढ तुमची बजेट बिघडू शकते, पण अजून एक खास बातमी आहे, ती तुमचा दिलासा वाढवेल, तुम्हाला आनंदित करेल। गॅस सिलेंडरच्या बाबतीत आता दुसरी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। गॅस सिलेंडरसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती, जी तुम्हाला माहीत असेल, पण यात आता बदल झाला आहे। यामध्ये 3 गॅस मिळण्याची बातमी तुम्ही पण ऐकली असेल। मग हे 3 गॅस फ्री कोणाला मिळणार, यासाठी काय पात्रता आहे, पण तत्पूर्वी एक अशी प्रक्रिया तुम्हाला तात्काळ करणे गरजेचे आहे, अन्यथा तुमच्याकडे पैसे असूनही गॅस मिळणार नाही। केंद्र सरकारने नियम बदललाय, पण तत्पूर्वी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 फ्री गॅस सिलेंडर मिळणार आहे। बरोबर, 1 ते 3 गॅस मोफत सिलेंडर योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळणार आणि तुम्हाला त्यातच
एक काम पण करावे लागणार आहे। मग आता तुम्हाला जे 3 गॅस मिळणार आहे त्याचे कशा प्रकारे तुमच्या खात्यात पैसे जमा होतील याची सविस्तर माहिती आपण घेऊयात। मित्रांनो, यात भरपूर डाऊट आहेत, पण तुम्हाला सांगते की या योजनेचा लाभ कसा मिळेल। त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे की गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने आवश्यक आहे। गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर काय करायचे? पण प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी केंद्र सरकारकडून 300 आणि राज्य सरकारकडून 530 असं 830 सबसिडी मिळेल। एका कुटुंबातील एकच लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळेल। आणि गॅस सबसिडीचा लाभ मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात का? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेवटच्या मिनिटात मिळेल। पुरुषाच्या नावावर गॅस असेल तर काय करायचे? छोटीशी गोष्ट करायची आहे, पण तत्पूर्वी तुम्ही आता मोफत सिलेंडर तुम्हाला मिळत नाही, पैसे देऊन सिलेंडर घ्यायचा आहे, पण तरी देखील तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही। कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नियम बदलला आहे। हे काम जर तुम्ही केलं नाही तर कदाचित उद्या गॅस सिलेंडर संपला तर उद्या देखील तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाहीत। हे काम तुम्हाला तात्काळ करायचं आहे। ते म्हणजे ई-KYC एक प्रकारे आहे, ज्यामध्ये खूप मोठे बदल झाले आहे, तर ती करण्याची त्या ठिकाणी आता तुम्हाला गरज आहे। तेल मार्केटिंग कंपनी आहेत तर एक प्रक्रियेतून लागू केलेले आहेत। याचा मुख्य उद्देश म्हणजे LPG गॅस सिलेंडरचा योग्य वापर आणि बनावट खात्यावर कारवाई करणार। मग आता नवऱ्याच्या नावावर बायकोच्या नावावर गॅस कनेक्शन करणे ही जास्त अवघड प्रक्रिया नसली तरी त्यासाठी गॅस कंपनीच्या गरजेनुसार कागदपत्रे आणि प्रक्रियाकडे लक्ष देणे आवश्यक आहे। बदललेले रहिवासी पत्ते, कौटुंबिक बदल किंवा इतर काही घटक संबंधित बदलल्यामुळे हस्तांतर होऊ शकते। या कारणामुळे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी काय प्रक्रिया आहे या बाबतीची माहिती आपण पाहूयात। तर ट्रान्सफरसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनवरील नाव का बदलायचे आहे हे आधी माहिती करून घेतले पाहिजे। पती पत्नीपैकी एकाला आपले गॅस कनेक्शन आपल्या नावावर ठेवायचे असेल तर तो ट्रान्सफर करून घेण्यासाठी जातो आणि मग त्याच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्याचे कळते। अनेकदा दाम्पत्य इतर ठिकाणी स्थलांतरित होते आणि पत्नीचं घराचे मुख्य रहिवासी बनते आणि त्यामुळे गॅस कनेक्शन बदली केल्या जाते। बऱ्याच वेळा सरकारकडून महिलेच्या नावावर असणारे कनेक्शनसाठी सरकारकडून अनुदान वितरित केले जाते। त्यासाठी देखील गॅस कनेक्शन हस्तांतरित करणे आवश्यक असते। त्यासोबतच सरकारकडून उज्ज्वला गॅस धारकांना सरकारकडून 300 रुपये अनुदान वितरित केले जाते। आणि आता राज्य सरकारने देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे। आपल्या गॅस वितरणाकडे शक्यतो कनेक्शन हस्तांतरणासाठी वेगळी आवश्यकता आणि प्रक्रिया असतात। पहिली पायरी म्हणजे आपल्या जवळील गॅस कंपनीच्या नियमाचे पालन करून आपल्या आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। ओळखपत्र, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्डसारख्या सरकारी ओळखपत्रे आपल्याला आपली ओळख पटवण्याचा पुरावा देणे आवश्यक आहे। पत्त्याचा पुरावा आपल्याला लाईट बिल, भाडे करार किंवा प्रॉपर्टी डीड द्वारे पत्त्याचा पुरावा आवश्यक असेल, ज्यामध्ये सध्या आपण राहत असलेल्या जागेची ओळख सिद्ध होत असेल। विवाह प्रमाणपत्र हे नाते प्रमाणित करते आणि पती-पत्नी यांची ओळख सिद्ध करते, ज्यामुळे ज्या व्यक्तीच्या नावावर कनेक्शन करायचे आहे त्याचे नातेसंबंध स्पष्ट होते। सध्याचे गॅस कनेक्शन माहिती ट्रान्सफर करू इच्छित असलेल्या विद्यमान गॅस कनेक्शनसाठी ग्राहक ओळखपत्र, खाते क्रमांक आणि कनेक्शन क्रमांक आवश्यक आहे। त्यासोबतच गॅस कनेक्शन बुक देखील आपल्याला जोडणे आवश्यक आहे। तुम्हाला ट्रान्सफर विनंती अर्ज भरावा लागेल। हा अर्ज गॅस वितरकाकडे उपलब्ध असतो आणि आपण हा अर्ज गॅस वितरित कंपनीकडे देऊ शकतो। गॅस कंपनीकडून कनेक्शन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करून आपले गॅस कनेक्शन ट्रान्सफर केले जाईल। तसेच मित्रांनो, असेच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर जेणेकरून आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आमच्या चॅनलला SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।